कला हा शब्द म्हणल्यावर मनात काय येते? बहुधा तुम्ही विचार कराल की एखादा चित्रकार चित्र काढतोय, किंवा एखादा फोटोग्राफर एक सुंदर फोटो काढतोय, किंवा एखादा वाद्य वाजवणारा संगीतकार. तर आता IT हा शब्द ऐकून तुमच्या मनात काय येतं? बहुधा तुम्ही संगणकावर किंवा सर्व्हरवर काम करणाऱ्या लोकांचा विचार केला असेल, किंवा काही प्रगत यंत्रसामग्री चालवणाऱ्याबद्दल विचार आला असेल. या गोष्टींवर जग कार्य करते, आणि ज्या गोष्टी माहिती तंत्रज्ञानाने सोप्या केल्या आहेत. पण कलेच्या जगात IT कशी भूमिका बजावू शकते? हे समजून घेण्यासाठी आपण आज कलेच्या जगामध्ये आधीपासूनच कसे बदल झाले ते पाहूयात. 100 वर्षांपूर्वी एक कलाकार कॅनव्हासवर एक पेंटिंग तयार करायचा, आणि नंतर ते पेंटिंग गॅलरीमध्ये प्रदर्शित केले जायचे, जिथे अभ्यागत पाहायला येऊ शकतात. सध्याच्या काळात फरक स्पष्टपणे दिसत आहे. आता लोक सॉफ्टवेअर आणि तंत्रज्ञान वापरून प्रतिमा किंवा संगीत तयार करू शकतात, आणि हे तंत्रज्ञान दररोज विकसित आणि चांगले होत चालले आहे. उदाहरणार्थ, संगीताबद्दल विचार करा. पूर्वी गाण्यासाठी वापरलेली वाद्ये पारंपरिक असायची, जसे की गिटार. पण आता आपण अधिकाधिक इलेक्ट्रिक उपकरणांचा वापर पाहत आहोत. तसेच संगीत तयार करणे याला सोपं करणाऱ्या इतर प्रणालींचा वापर सुद्धा. जेव्हा आपण कलेतील तंत्रज्ञानाबद्दल बोलतो तेव्हा ते काही नवीन नाही. उदाहरणार्थ, कला प्रदर्शनासोबतच आपल्याकडे फोटोग्राफी प्रदर्शन देखील आहे. हे कॅमेरा तंत्रज्ञानाच्या अस्तित्वाशिवाय शक्य झाले नसते. खरं तर हे तंत्रज्ञान देखील दररोज विकसित होत आहे. विचार करा, 1950च्या दशकात कॅमेरे कसे दिसत होते, आणि आजपर्यंतच्या वर्षांमध्ये तंत्रज्ञान कसे विकसित झाले आहे. आणि आज आपल्याला फोनमध्ये उच्च गुणवत्तेचे डिजिटल कॅमेरे अंगभूत असतात. आणि हा एकमेव मार्ग नाही जिथे की तंत्रज्ञानाने कलेच्या क्षेत्रात भूमिका बजावली आहे. तंत्रज्ञानाने विविध कलांचा अनुभव अधिकाधिक लोकांसाठी सोपा सुद्धा केला आहे. आपल्या संवादाच्या पद्धतीमध्ये कालांतराने झालेला बदल आपल्या सर्वांना माहिती आहे. आता आर्ट गॅलरीचा विचार करा. कलेच्या चाहत्यांसाठी गॅलरी किंवा संग्रहालयाला भेट देण्याचा अनुभव घेणे नेहमीच शक्य नसते, जर ते दूर राहत असतील तर. पण योग्य प्रकारच्या तंत्रज्ञानाने ही कला त्यांच्याकडे घेऊन जाणे शक्य आहे. उदाहरणार्थ, गॅलरीमध्ये आता व्हर्च्युअल टूर्स असू शकतात. गॅलरीला फक्त आवश्यक असेल की त्यांच्या कलाकृतींचे व्हिडिओ फीड तयार करणे, आणि अभ्यागत फक्त गॅलरीच्या वेबसाईटवर पाहू शकतात. तेही सर्व कलाकृतींबद्दल गोष्टींचे वर्णन व्हॉइस ओव्हरसह. आता हे 20 वर्षांपूर्वी शक्य झाले नसते, परंतु हे करण्याचे तंत्रज्ञान आता अस्तित्वात आहे. आणि भविष्यात कदाचित लोक आर्ट गॅलरीजना फेरफटका मारण्यास देखील सक्षम असतील. कलेच्या अध्यापनातही तंत्रज्ञान एक मोलाचा वाटा निभावू शकतो. कल्पना करा, एखादा विद्यार्थी शाळेत जाऊन कला शिकू इच्छितो. आता अनेक विद्यार्थ्यांना शाळेत वैयक्तिकरित्या उपस्थित राहणे शक्य होणार नाही, कारण वेळ, अंतर किंवा इतर चिंता होऊ शकतात. पण आता व्हर्च्युअल क्लासरूम्सनी विद्यार्थी सहज जिथे असेल तिथून वर्गांना उपस्थित राहू शकतो, आणि फोन, टॅब आणि पॅड यासारख्या तंत्रज्ञानाचा वापर तो करू शकतो. हे सर्व करण्यासाठी आणि कालांतरानं त्यात अधिक चांगलं बनण्यासाठी. म्हणून जसे आपण पाहू शकतो, तंत्रज्ञानामध्ये कलेच्या जगासाठी नाविन्यपूर्ण सुधारणा आणण्याचे विविध मार्ग आहेत. आणि आत्तापर्यंत आपण जे पाहिले आहे ती फक्त सुरुवात आहे. नवीन तंत्रज्ञानामुळे कलेचं जग हे खूप सुधारू लागलंय, आणि त्यात भरपूर प्रगती घडू लागली आहे. आणि हे आपल्या सर्वांना दिसून येते, कारण कलाकार आणि प्रेक्षक हे अजून जवळ आले आहेत, ते याच टेक्नॉलॉजीमुळे.